मित्रांनो, माळशेज घाट म्हणलं तर आपल्या डोळ्यासमोर फक्त उंचावरून पडणारे धबधबे व सुंदर असा घाट रस्ता आपल्या डोळ्यासमोर येतो. निसर्गाच्या सौंदर्याने सजलेला माळशेज घाट प्रत्येक पर्यटकाच्या मनात घर बनून बसलेला आहे. माळशेज घाट इतका सुंदर आहे की आपण या जागेला सुंदर म्हणलं तर आपण या जागेचा अपमान करत आहे असं आपल्याला वाटतं. करतात हे पहा, हा डोंगर तिथून धबधबे पडतात आणि हे पहा एन्जॉय. असं एन्जॉय पाहिजे पूर्ण. ओव्हरटेक बिलकुल करायचं नाही कोणत्याही गाडीला, कारण की ते धुकं असल्यामुळे समोरचं आपल्याला दिसत नाही. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. हे पहा, मला आता सुद्धा इथे दिसत असेल की पूर्णपणे हे धुकं आहे. हे झाड वगैरे पडले आहेत माळशेज घाटात, त्यामुळे जास्त कुठं आपल्याला थांबायचं नाहीये, पटकन निघून जायचंय. तर पाणी पडत आहे. वेलकम टू माळशेज घाट. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण या व्हिडिओमध्ये माळशेज घाटाविषयी संपूर्ण माहिती ही पाहणार आहोत. माळशेज घाट सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये स्थित असलेला एक घाट रस्ता आहे. हा घाट रस्ता मुंबईपासून 138 किलोमीटरच्या अंतरावर तर पुण्यापासून 130 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मित्रांनो, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये जी खिंड दिसत आहे तर या खिंडीला गणेश खिंड असं म्हणतात. खिंडीचा अर्थ म्हणजे दोन्ही बाजूला डोंगर आणि मध्येच एक छोटासा निमुळता रस्ता. जुन्नर ते माळशेज घाट या रस्त्यादरम्यान ही खिंड स्थित आहे. जुन्नर पासून गणेश खिंड ही फक्त 11 किलोमीटरच्या अंतरावर आहे. प्राचीन काळापासून या खिंडीचा वापर केला जात आहे. गणेश खिंडीचा घाट उतरल्यावर आपल्याला पिंपळगाव जोगा धरणाचं सुंदर असं दृश्य दिसतं. त्यानंतर करंजाळे आणि खुबी ही गावे आपल्याला दिसतात. खुबी गावातूनच आपल्याला हरिश्चंद्रगडाची ट्रेकिंग ही सुरू करता येते. त्यानंतर अदराई जंगल ट्रेक आणि काळू वॉटरफॉलचा टॉप व्ह्यू आपल्याला इथून दिसतो. काळू वॉटरफॉलचा व्हिडिओ पाहायचा असेल तर वरती आय बटनावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. करंजाळे गावाचा सुंदर असा व्ह्यू पॉइंट पाहण्यासारखा आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला हे जे पाणी दिसते तर हे पिंपळगाव जोगा धरणाचं बॅक वॉटर आहे. आपल्याला माळशेज घाटात जाताना ओव्हरटेक बिलकुल करायचं नाही कोणत्याही गाडीला, कारण की ते धुकं असल्यामुळे समोरचं आपल्याला दिसत नाही. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. हे पहा, मला आता सुद्धा इथे दिसत असेल की पूर्णपणे हे धुकं आहे. त्यामुळे आपली गाडी सावकाश चालवली पाहिजे, कोणतीही असो, आपली कार असो, कारण की आपलं घरी कुणीतरी वाट पाहत असतं. त्यामुळे सेफली जायचं आणि सेफली यायचं. जाऊया आता हळूहळू. हे पहा, असे नजारे त्यांचा आनंद घेत आपल्याला जायचं आहे. वळणावरती गाडी हळू करा. जाऊया आपण हळूहळू. हे पहा मित्रांनो, असे छोटे मोठे धबधबे आपल्याला दिसत जाताना. आता पाऊस नाहीये. हे पहा मित्रांनो, असे झाडं बिडं पडतात. आपण जरा वाट चुकलो होतो. हे पहा, हे झाडं वगैरे पडले आहेत माळशेज घाटात, त्यामुळे जास्त कुठं आपल्याला थांबायचं नाहीये, पटकन निघून जायचंय. हे पहा, हा सीन, हे धबधबे, आयकॉनिक सीन आहे बरं का माळशेज घाटाचा. अजून भरपूर आहेत आपल्याला पाहिजेत, पण इथे पर्यटक थांबतात इथे. हे पहा किती सुंदर आहे, किती वरतून येतं पाणी पडत आहे. वेलकम टू माळशेज घाट. पावसाळा सुरू झाला की सर्व पर्यटक हे माळशेज घाटामध्ये येतात. पावसाचा आनंद घेण्यासाठी व उंचावरून पडणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक इथे गर्दी करतात. मित्रांनो, घाटामध्ये वेडीवाकडी वळणं आहेत, त्यामुळे तुम्ही तुमची गाडी इथे सावकाश चालवली पाहिजे व वळणावरती स्पीड कमी केला पाहिजे व ओव्हरटेक बिलकुल केलं नाही पाहिजे. घाटामध्ये आणि धबधब्यांच्या खाली जास्त वेळ थांबला नाही पाहिजे, कारण की माळशेज घाटामध्ये कधीही दरड ही कोसळू शकते. त्यामुळे आपली व आपल्या परिवाराची काळजी आपण इथे घेतली पाहिजे. हे पाय, माळशेज घाटात दरड ही कोसळते, त्यामुळे कुठेही थांबायचं नाही आपल्याला.
हे पहा माळशेज घाट, काळू वॉटरफॉल आहे, तिकडे सुद्धा आपल्याला जायचंय. हे पहा हा एक, हे पहा हे आयकॉनिक पॉइंट आहे माळशेज घाटाचा. हे पहा आपल्याला हा बोका लागलेला आहे. हे पहा मित्रांनो, हा एक आयकॉनिक पॉइंट आहे. हे पहा माळशेज घाट. मित्रांनो इथे खूप वारं आहे, खूप वारं तुम्हाला दिसलं असेल. इथे फेमस आहे. इथे पाऊस पडायला लागलेला आहे. पाऊस नाही, धुक्यांचा पाऊस आहे मित्रांनो. पावसाळ्यामध्ये माळशेज घाट स्वतःवरती गवताची हिरवी चादर ओढून घेतो. हे सौंदर्य पाहण्यासारखं असतं. हे पहा इथे डोंगराला पूर्णपणे जाळ्या लावल्यात, कारण की दरड वगैरे खूप होऊ शकते. आणि ते मंदिर सुद्धा आहे, ते देवस्थान आहे. हे पहा, चला जाऊया. आपण हात जोडले, हळूहळू जायचं आहे आपल्याला. जास्त घाई गडबड करायची नाही, बिलकुल ओव्हरटेक बिलकुल करायचं नाहीये. आपली काळजी आणि दुसऱ्यांची काळजी सुद्धा आपल्यालाच घ्यायची आहे या घाट रस्त्यामध्ये. हे पहा काही सीन दिसतोय, काही सीन आहे म्हणजे खरंच यार, काय आपला महाराष्ट्र आहे. हे पहा ही माकडं, आता आम्ही दोघं इथे माकडं आहेत, अजून माकडं आम्हाला भेटली आहे का नाही प्रसाद. तो पण पुढे आलेला आहे. हे पहा, हे पहा मित्रांनो पाणी. हे बघा, हे पहा, हे पहा हा आयकॉनिक पॉइंट आहे. पूर्णपणे डोंगरातून ती पोरं आंघोळ करतात. हे पहा हा डोंगर, तिथून धबधबे पडतात आणि हे पहा एन्जॉय. असं एन्जॉय पाहिजे. पूर्ण डोंगरातून पाणी, आपल्या अंगावर पण पाणी पडलेलं आहे. खूप खतरनाक, खूप घाटात गाडी चालवताना सावकाश चालवायची. मित्रांनो, माळशेज घाट हा समुद्र सपाटीपासून 700 मीटर उंच आहे. माळशेज घाटाचं शूट मी 2026च्या जुलै महिन्यात केलेला आहे. 2026 मध्ये मान्सून हा महाराष्ट्रामध्ये उशिरा आला, त्यामुळे माळशेज घाटाच्या धबधब्यांना पाणी थोडंसं कमी आहे. पण पाणी कमी असलं तरी काय झालं, पर्यटक हे माळशेज घाटात येऊन प्रत्येक क्षणाचा आनंद हा घेतात. मित्रांनो, मी आजपर्यंत पाहिलेला सर्वात सुंदर घाट रस्त्यांपैकी माळशेज घाट हा एक आहे. असे धबधबे वगैरे आपल्याला दिसत असतात. खरंच सांगू तुम्हाला, खूप सुंदर हा घाट रस्ता आहे, खूपच सुंदर. वाव. हो मित्रांनो, इथे एक धबधबा आहे, तुम्हाला दाखवतो. आता नाही, वरती वरती एक, त्याला पाणी नाहीये. हे पहा इथे धबधबा, इथे बघा बघा, लोक वरपर्यंत गेलेत, पाणी नाहीये. पाणी स्टार्टिंगला आपण घाट उतरला, आता घाट चढत आहे. बघा तुम्ही घर बसल्या माळशेज घाटाचा आनंद घ्या. रस्ता पहा, रस्ता रस्ता एन्जॉय करा. आपल्याला कुठं जायचं नाही, आपल्याला या सफरचा आनंद घ्यायचा. आपलं काही डेस्टिनेशन नाहीये, याच ठिकाणी जायचंय. जे रोड्स आहे त्याचा आनंद घेतच आपल्याला जायचंय. सफर खूबसूरत है मंजिल से भी, हे लक्षात ठेवा. बघा इथे एक धबधबा आहे, तुम्हाला दाखवतो. थांबा. हे काय असंख्य असे छोटे छोटे मोठे मोठे धबधबे आहेत. ट्रकवाले किती जोरात आले असेल ना, हाय का नाही काय. हळू जावा जरा, दुसऱ्यांचा पण विचार करा. हे पहा इथे धबधबा, जशी गर्दी नाही इथे, पण बरीच गर्दी असते. हे पहा छोटे मोठे धबधबे आहेत. हे पहा इथे एक धबधबा.
इथे एक धबधबा आहे आता. धबधबा हे पहा, धबधबा हे बघा, हे पहा धबधबा. कैलास पर्वत सारखा दिसतोय मित्रांनो तो डोंगर माळशेज घाट मधला. हे बघा तुम्हाला दाखवतो आता. हे पहा कैलास पर्वत माळशेज घाटाचा. बघा किती मोठा पर्वत आहे तो. खूपच खतरनाक घाट झालाय हा. आता ऊन पडले मध्ये मध्ये. माळशेज घाट खूपच सुंदर आहे, खूपच. मागे एसटी बस आहे, लाल परी, लाल परी. ते पहा लाल परी. खूपच खतरनाक. हा ना, अधिक चांगलं गेलंय मित्रांनो. इथं ना भिंतीवरती गॅरेजवाल्यांचे नंबर लिहिलेत. जरी काही प्रॉब्लेम आला तर त्यांना कॉल करून आपण मदत मागू शकतो. तर एक लक्षात ठेवा. पोरं आगाव जवळ येऊन हॉर्न मारतात. माळशेज घाट खूप मारा आहे, खूपच मारा आहे, खूपच खतरनाक मारा आहे, खतरनाक. एका जागी तरी थांबलोय तेव्हा मारा खूपच आहे, खूपच. हे पहा आम्ही या पॉइंटला थांबलोय. हे पहा हे दृश्य. हा माळशेज घाट किती सुंदर दिसत आहे. पाऊस बिलकुल नाहीये इथं. खूप वारा आहे. हे बा खूप वारा आहे, खूप वारा. मित्रांनो हे पहा आपण इथे थोडं थांबलोय. ह्या बाजूला जाऊया. एक जरा चांगला पॉइंट दिसतोय. हे पहा ही व्हॅली कशी दिसतीये माळशेज घाटाची. खूपच खतरनाक. इथे लोकांनी खूप कचरा केला यार. इथे कचरा नाही केला पाहिजे. हे पहा तो पॉइंट खूप खतरनाक, खूपच. जाऊया आपण आता तिकडे. हे पहा किती भारी व्ह्यू भेटतोय. तो तिकडे रिव्हर्स वॉटरफॉल. हे पहा तिथे बघ कसं दिसतंय. छान आहे का नाही? एकदम सुंदर. हा तिकडून डायरेक्ट गेलो असतो रे आपण खाली. हे बघा खूप सुंदर ही जागा दिसत आहे. खूपच सुंदर. तुम्हाला इथे दिसलंच असेल कॅमेरामध्ये. फॅमिली सोबत एन्जॉय करायला खूप सुंदर ही जागा आहे. जाळे कसे लावले तू? मित्रांनो माळशेज घाटामध्ये प्रवास करताना आपण आपली गाडी ही सावकाश चालवली पाहिजे व आपल्या परिवाराची काळजी इथे आपण घेतली पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर द सुमित विजन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.